नमस्कार. कथा या चॅनलवरती आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. हिरण्यगर्भ एक कादंबरी. कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची. कथा या चॅनलवर श्री स्वामी समर्थांचे चरित्र आपण सर्व अगदी मनःपूर्वक ऐकत आहात. त्या सर्वांचे आभार. आपल्याला जर या चॅनलची कथा आवडत असतील तर आपण कृपया सबस्क्राईब करावे आणि पुढे शेअर करावे, म्हणजे इतरही काही स्वामी समर्थांच्या साधकांना ही अमृतवाणी ऐकण्याची संधी मिळेल. भाग 17. प्रभाकर अचंबित झाला होता, कारण 2 तेजस्वी डोळ्यांखेरीज बाकी तर काहीच दिसत नव्हते. हिमवर्षावात भिजून आल्यामुळे त्याचे सर्व अंग धडधडत होते. तो तहान आणि भुकेमुळे अत्यंत हैराण झाला होता, कारण गेले 3-4 दिवस त्याने काहीच खाल्ले नव्हते. प्रभाकराने पुन्हा डोळे ताणून बघण्याचा प्रयत्न केला. रोखलेले तेजस्वी डोळे हे एका ध्यानमुद्रेत बसलेल्या योग्याचे आहेत हे त्याच्या लक्षात आले. त्यांचे सर्वांग हाडपिंजर झाले होते. शरीरातील हाडांवर फक्त त्वचा होती. डोक्यांवर लांब जटा वाढून कितीतरी फूट पाठी पडल्या होत्या. पद्मासनात बसलेल्या त्या योग्याला वेष्टून एक वृक्ष उभा होता व योगी त्या वृक्षतळी दिसत होता. स्थिर होता. वृक्षाच्या फांद्या व मुळे चारीकडे पसरली होती. योगी वृक्षतळी जवळजवळ एकरूप झाल्यामुळे फक्त त्यांचे तेजस्वी डोळेच दिसत होते. त्या योग्याने बोलण्यास सुरुवात केली. तू कोण आहेस? सध्या कुठले युग सुरू आहे? प्रभाकर उत्तरला, हे महात्मन, सध्या कलियुग असून हे 18वे शतक आहे. परंतु आपण कोण आहात? आपण येथे कधीपासून आहात? योगी म्हणाले, मी उद्धव आहे. महाभारतातील कौरव आणि पांडवांच्या युद्धात मी भाग घेतला होता. न भूतो न भविष्यती असा नरसंहार मला पाहावा लागला. कुरुक्षेत्रावर रक्ताच्या नद्या वाहत होत्या. जेव्हा युद्ध संपले व पांडवांचा जय झाला तेव्हा तो नरसंहार आणि रक्तपात पाहून माझे मन उद्विग्न झाले. परंतु मला श्रीकृष्ण परमात्म्याचे दर्शन झाल्यामुळे मी मनःशांतीच्या शोधार्थ उत्तर दिशेस चालू लागलो. हिमालयावर पोहोचून सर्व बर्फाच्छादित हिमशिखरांवर उद्देशरहित फिरत होतो. एका दुर्गम हिमशिखरावर एका गुहेत मला त्रिशूळ कमंडलूधारी योगीराजांचे दर्शन झाले. त्यांच्या दर्शनानेच माझे मन शांत झाले. योगीराजांनी मला आशीर्वाद देऊन हिमालयातील या गुहेत आणले आणि तपश्चर्येत बसवले. योगीराजांनी मला सांगितले होते की योग्य वेळ आल्यावर तुझी समाधी भंग करण्यासाठी मी एका सत्पात्र ब्राह्मणास येथे पाठवून देईन. आता जर 18व्या शतकाची सुरुवात झाली असेल तर मला या गुहेत समाधीत बसून साधारण 6500 वर्षे झाली असावीत. माझे तपाचरण आता पूर्ण झाले आहे आणि योगीराजांच्या कृपेने युद्धात सैनिक म्हणून केलेल्या अनेक वधांचे माझे प्रायश्चित्त याच जन्मात पूर्ण झाले आहे. मी तुझा अत्यंत ऋणी आहे. प्रभाकरला आता योगीराजांची अतिशय आठवण येत होती. प्रभाकर भूक व तहानेने अत्यंत व्याकुळ झाला आहे हे योग्याच्या ध्यानात येऊन त्यांच्या तेजस्वी डोळ्यांची हालचाल होताच गुहेच्या आतील भागातून 2 वाघ बाहेर आले. त्यांच्या तोंडात पकडलेल्या फांदीवर काही फळे लटकत होती. प्रभाकर तर अत्यंत भयभीत झाला होता, परंतु योग्याने त्यास भिण्याचे काहीच कारण नाही असे सांगितले. प्रभाकरला योगी म्हणाले की ही फळे तू खाल्ल्यास पुढचे 20-25 दिवस तुला तहान व भूक लागणार नाही. प्रभाकरच्या मनात अजून एक प्रश्न अनुत्तरित होता की योग्याने त्याच्याशी प्राकृत भाषेत कसे संभाषण केले. त्याने थोडे घाबरतच तो प्रश्न योग्यास विचारला. तेव्हा योगी म्हणाले, भाषेचा उगम प्रथम मनुष्याच्या मस्तिष्कात होऊन नंतर कंठाद्वारे स्वर उमटतो. योग्यास तपस्सामर्थ्याने ही मस्तिष्कातील स्पंदने जाणवतात. योगी जगातल्या कुठल्याच भाषेत वार्तालाप या स्पंदन लहरीच्या सिद्धीमुळे करू शकतो. त्या योग्याने प्रभाकरास अनुग्रह दिला. काही गुप्त साधनेचे मंत्रही सांगितले. काही साधना तर गोठवणाऱ्या थंडीत वस्त्रविहीन अवस्थेत करवूनही घेतल्या. पण सद्गुरूंच्या आशीर्वादाने प्रभाकर त्या सहज करू शकला. काही गुप्तविद्यासुद्धा त्यांनी प्रभाकरास शिकवल्या. काही काळ अशा प्रकारे आपल्या सद्गुरूंच्या म्हणजे त्या योग्याच्या सान्निध्यात व्यतीत केल्यावर एक दिवस योगी त्यास म्हणाले
आता तू पुढच्या प्रवासास प्रयाण कर. प्रभाकरने सांगितले की गुहा सोडण्यापूर्वी मी हरवलो होतो. बर्फाच्छादित डोंगरावरून बाहेर पडायचा रस्ता मला कसा मिळणार? योग्याने स्मित केले आणि म्हणाले, तुझे नेत्र मिट आणि काही क्षण इथेच उभा राहा. मी तुझी सर्व व्यवस्था करतो. त्यांना प्रणिपात करून प्रभाकरने डोळे मिटले आणि काही क्षणानंतर डोळे उघडले तर काय आश्चर्य! प्रभाकर एका नदीकिनारी उभा होता. थोडा भानावर आल्यावर प्रभाकरने आसपास चौकशी केली तेव्हा त्यास कळाले की तो ऋषिकेश येथे गंगा किनारी उभा आहे. प्रभाकरने श्रीगुरूंचे मनपूर्वक आभार मानले. तेवढ्यात ऋषिकेशच्या गंगा किनाऱ्यावर खडावांचा आवाज करत चालत येणारे 7 फूट उंच त्रिशूळ कमंडलूधारी योगीराज दिसले. प्रभाकर धावतच सुटला आणि त्याने जाऊन योगीराजांचे पाय घट्ट धरले. योगीराजांनी त्यास आशीर्वाद देऊन उठवले आणि सांगितले, मीच नृसिंहवाडीस तुला शाळीग्राम देऊन हिमालयात जाण्यास उद्युक्त केले होते. तुझी या जन्मीची गुरूंशी तुझ्या भेटीची नियती मीच ठरवलेली होती. आता तो नृसिंहवाडीस परत जाऊन अखंड श्री गुरूंच्या चरित्राचे पारायण करीत जा. पुढील जन्मी तुला यापेक्षाही मोठे कार्य करायचे आहे. कल्याणमस्तू. योगीराज वळले आणि गंगेच्या घाटावर चालत दूरवर जाऊन दिसेनासे झाले. भाग 17 समाप्त. धन्यवाद.